प्रभू श्रीराम व लक्ष्मण एकमेकांच्या गळ्यात पडून रडले होते, त्यावेळी त्यांचे अश्रू वाळूवर पडले आणि त्याची पवित्र शिळा निर्माण झाली। त्या शिळेवर बसून गुरु गोरक्षनाथांच्या सांगण्यावरून अडभंगनाथांनी या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली होती आणि येथेच हजारो वर्षांपूर्वीची बारव आहे। येथे गंगा, यमुना, सरस्वती यांचा वास आहे। तर हे ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात गोदावरीच्या तीरावर असलेले भामाठाण हे गाव अडभंगनाथांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे। श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामधील उल्लेखानुसार पूर्वी माणिक नावाचा शेतकरी शेतात काम करीत होता, तेव्हा गोरक्षनाथांनी त्यास काहीतरी खाण्यास मागितले। त्यावेळेस त्यांनी त्वरित आपली शिदोरी त्यांना दिली आणि त्यामुळेच अडभंगनाथ म्हणजेच माणिक शेतकरी यांनी गोरक्षनाथांना अन्नदान केले होते। त्यामुळे आजही या मंदिरात आलेल्या भाविकांना अन्नदान करण्यात येते। अडभंगनाथ चिरंजीवी आहेत। जो भाविक अडभंगनाथांना प्रार्थना करून येथे अन्नदान करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी केलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला एक सुंदर रूप लाभले आहे।